पंढरपूरमध्ये पूर नसतानाही भीमा नदीला धोक्याच्या इशाराच्या पातळी पूर्ण ओलांडलेले आहे। एवढा पूर आहे। साधारण हे पाणी उजनी धरणातून 1.25 लाख क्युसेस पाणी व वीर धरणातून साधारण 40,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे। आपण सध्याला पाहू शकतो की पंढरपुरातील नदीचे दोन्ही तीर पाण्याने फुल भरलेले आहेत। त्याचबरोबर भीमा नदीवरती चंद्रभागेच्या तीराला असलेली झोपडपट्टी अंबिकानगर असेल, व्यासनारायणनगर असेल, या झोपडपट्टीच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आपण पाहतो। या घरामध्ये साधारण 500 ते 700 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। प्रशासनाकडनं यांची पूर्ण दक्षता घेण्यात आलेली आहे। यांना धोक्याच्या इशाराची पातळी ओलांडल्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता। सध्याच्याला त्यांचे रामबाग इथं स्थलांतर करून त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय प्रशासनाच्या वतीनं काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं घेतली जात आहे। त्याचबरोबर पंढरपुरामध्ये पाऊस नसताना पूर आलेल्या कारणास्तव हे पाणी बघण्यासाठी पंढरपूर व पंढरपूर परिसरातील सर्व नागरिक या आपण उभा असलेल्या पुलावरती ब्रिजवरती गर्दी करत आहेत। प्रशासनाला हा एक ताण वाढलेला आहे की साधारण ही गर्दी हटवण्यासाठी प्रशासनाला एक्स्ट्रा फोर्स लावावा लागलेला आहे। आपण पाहू शकतो की नदीचं साधारण पाणी 24 तास ते 48 तासाच्या दरम्यान एवढंच राहील असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। पंढरपुरातून जगदीश डांगे, न्यूज 9 मराठी।